बातम्यांची सुरुवात वाशिमच्या एका मोठ्या बातमीने। वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या हाती मोजकच सोयाबीन आलं। दिवाळी तोंडावर असल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीकरता बाजार समिती आणि खासगी बाजारात ती सोयाबीन आणतोय। पण या सोयाबीनला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 5328 रुपये प्रति क्विंटल एवढ्या हमी भावापेक्षा केवळ 3500 ते 4000 इतकाच भाव मिळतो आहे क्विंटल मागे प्रति क्विंटल। त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठं आर्थिक संकट आहे। याकरता सोयाबीनची नाफेडमार्फत हमी भावाने खरेदी करण्याची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। या सगळ्याविषयी शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी। सततच्या अतिवृष्टीमुळे जो काही मुसळधार पाऊस पडला त्यामुळे सोयाबीनचं होत्याचं नव्हतं झालं आणि जे काही सोयाबीन शेतामध्ये राहिलं त्यातूनही शेतकऱ्याच्या हाती फार काही लागलं नाही आणि जे सोयाबीन शेतकऱ्यांनी काढलं त्यालाही बाजार समित्यांमध्ये योग्य तो भाव मिळताना दिसत नाही। वाशिम जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत ज्या काही स्थायी बाजार समिती आहेत त्यामध्ये केवळ सोयाबीनला प्रति क्विंटलचा 3500 ते 4100 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळताना दिसत आहे। माझ्या समेत काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, आपण त्यांना विचारू। मला सांगा दादा, एवढा कमी भाव आहे, काय सांगा? खूपच कमी भाव आहे। शासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे। एक तर गेले वर्षभरापासून सततच्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। त्यातच टेकड्या टाकड्यावरच्या जमिनीमध्ये थोड्याफार प्रमाणात सोयाबीन वाचलं आणि एकरी 1.5 ते 2 पोत्याचा उतार आम्हा शेतकरी बांधवांना या सोयाबीनचा येत आहे। परंतु सोयाबीनला मार्केट कमिटीमध्ये केवळ 3500 ते कमाल 4100 रुपयापर्यंत भाव मिळतो आहे। काही शासनाने लवकरात लवकर नाफेडचं खरेदी केंद्र सुरू करावे, कारण आज मी सोयाबीन आणलेली आहे, त्याचा दर आज 3600 ते 4100 रुपयापर्यंत लागून राहिलेला आहे मार्केटमध्ये। पण यात आमचा उत्पादन खर्चही निघण्याचे काही चान्सेस नाहीत। त्यामुळं माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी जो नाफेडला खरेदी केंद्र सुरू केलेले आहे आणि जो दिलेला भाव आहे 5328 रुपये, त्याप्रमाणे खरेदी केली तर कुठेतरी आम्ही वाचू शकतो अशी आम्हाला आशा आहे। खूपच कमी भाव आहे सगळीकडे सोयाबीनचा आणि जो काही तुम्ही सोयाबीन या बाजार समितीत आणलं जे सोयाबीन आहे त्याचा खर्चही निघत नाही। तर आता काय यावेळेस उतारच कमी आलेला आहे, त्याच्यामुळे शासनाने काय करायला पाहिजे, नाफेडची खरेदी लवकरात लवकर चालू करायला पाहिजे आणि भाव कास्तकाराला जास्तीत जास्त मिळायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे सर्व कास्तकाराला। कारण सरकारने आता सध्या मार्केटमध्ये आम्हाला भाव मिळत आहे फक्त 3800, 3900, 4000 रुपये। खरंच राज्य सरकारने लवकरात लवकर नाफेडची खरेदी सुरू करावी आणि त्यातल्या त्यात वाशिम जिल्ह्यामध्ये या केंद्रांची संख्याही वाढवावी, ज्यामुळे जे काही सोयाबीन आलेलं शेतकऱ्याचं ते या हमीभाव केंद्रावर विकता येईल आणि त्यांना 5328 रुपये हा जो हमीभाव जाहीर केलेला आहे त्यानं त्यांचं सोयाबीन खरेदी करून त्यामुळे या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होती। किशोर गोमाशे, निर्णय लोकमत, रिसोड, वाशिम।